हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूलँड्स पिरियॉडिक क्लासिफिकेशन पाहत होतो. आता आपण पाहूया मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. त्यांनी पिरियॉडिक टेबल बनवला आणि त्याच्या क्लासिफिकेशनचे इम्पॉर्टंट पॉईंट आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय बेस्ट होतं, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. त्याच्या एक 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला सोबत सांगेल की कुठले कुठले पॉईंट्स लिहायचे आहेत. ठीक आहे, मॅक्झिमम पॉईंट याच्यातले लिहायचेच आहे, पण काही 1 मार्क्सचे क्वेश्चन कोणते येतील, 3 मार्क्सचे क्वेश्चन कोणते येईल, तर ते तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्या तुमच्या नोट्स होतील. तर हे जे सायंटिस्ट होते हे रशियाचे होते. रशियन सायंटिस्ट डिमिट्री मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड ऑफ 1869 to 1872. म्हणजे या 5 वर्षामध्ये 1869 to 1872 या सेंचुरी मधल्या या पिरियडमध्ये त्यांनी पिरियॉडिक टेबल बनवला. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ही क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटची खूप महत्त्वाची स्टेप्स आहे, कारण याचे मेरिट्स बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. खूप व्यवस्थित प्रेडिक्ट केलेला हा पिरियॉडिक टेबल होता बनवलेला. मग एलिमेंट क्लासिफाय करताना जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की मेंडेलिव्हनी पिरियॉडिक टेबल कशा पद्धतीनं बनवला, हाऊ मेंडेलिव्ह डेव्हलप्ड हिज पिरियॉडिक लॉ अँड हाऊ ही क्लासिफाईड द एलिमेंट, असा जर क्वेश्चन आला तर हे तुम्हाला पॉईंट्स लिहावं लागेल. सोपी आहेत. मेंडेलिव्ह कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट, नेमली ॲटॉमिक मास. मेंडेलिव्हनी जसं याच्याआधी आपण 2 क्लासिफिकेशन पाहिले, डॉबेरियस क्लासिफिकेशन, त्यांनी पण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास घेतला होता. त्याच्यानंतर न्यूलँडचं क्लासिफिकेशन पाहिलं तर त्यांनी पण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास घेतला होता. डॉबेरिनियननी काय केलं होतं की 3चा ग्रुप केला होता आणि न्यूलँडनी काय केलं होतं, 8 नंबरवर प्रॉपर्टीज रिपीट होतात असं सांगितलं. तर मेंडेलिव्हने तसं काही नाही सांगितलं. मेंडेलिव्हने काय सांगितलं की फंडामेंटल प्रॉपर्टी कोण आहे, ॲटॉमिक मास, आणि ॲटॉमिक मासला कन्सिडर करून त्यांनी प्रॉपर्टीज स्टडी केल्या. प्रॉपर्टी स्टडीज केल्यानुसार केल्यानंतर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार तो एलिमेंट लिहत गेला. तर क्लासिफिकेशनमध्ये पहिला पॉईंट तुम्हाला कशा प्रकारे त्यांनी एलिमेंटची स्टडी केली, ठीक आहे, किंवा कशा प्रकारे त्यांनी त्याचा पिरियॉडिक लॉ शोधला, तर याच्यामध्ये पॉईंट्स लिहायचे. जर कसं काय विचारलं कशा प्रकारे शोधला, तर फंडामेंटल प्रॉपर्टी काय कन्सिडर केली, ॲटॉमिक मास, पहिला पॉईंट ॲज स्टँडर्ड. आणि मग त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, अरेंज द 63 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन द इन्क्रीजिंग ऑफ ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांनी काय केलं, पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट, अशा प्रकारे तो अरेंज करत गेला. पहिला, दुसरा, तिसरा, ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार. देन ट्रान्सफॉर्म इन टू द पिरियॉडिक टेबल. त्यांनी हे जे एलिमेंट अरेंज केले होते त्यानंतर काय केलं, मग हा जो पहिला एलिमेंट होता याच्यासारखा जेव्हा दुसरा एलिमेंट भेटला त्याला तो याच्या खाली लिहिला. ठीक आहे, मग दुसऱ्या नंबरवर जो कोणता एलिमेंट असेल याच्यासारखाच जेव्हा रिपीट एलिमेंट भेटला तो त्याच्या खाली लिहिला. अशा प्रकारे तो सेम एलिमेंटला एका कॉलममध्ये लिहित गेला. ठीक आहे, तर अशा प्रकारे मग त्यांनी अरेंज केल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिकच पहिले इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार लिहिलं, मग सिमिलर प्रॉपर्टीजवाल्यांना एका ग्रुपमध्ये टाकत गेला, तर आपोआपच त्याचा पिरियॉडिक टेबल तयार होत गेला. देन ही ट्रान्सफॉर्म धिस इन टू द पिरियॉडिक टेबल. पहिले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये अरेंज केलं, मग सिमिलरवाल्यांना एका खाली एक लिहिलं, तर ते आपोआप कशामध्ये कन्वर्ट झालं, आपोआप झालं, म्हणजे त्यांनीच अरेंज केलं म्हणून. देन ही ट्रान्सफॉर्म धिस इन टू द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. म्हणजे ज्यांनी हे जे 2 एलिमेंट, तिसरा एलिमेंट, चौथा एलिमेंट एका ग्रुपमध्ये ठेवले, एका कॉलममध्ये ठेवले. ठीक आहे, यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा होत्या, सिमिलर होत्या. ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, पिरियॉडिक टेबलमध्ये ट्रान्सफॉर्म केला. कशानुसार पिरियॉडिक टेबल बनवला, इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार एक टेबल बनवला. सेम प्रॉपर्टीजवाले एलिमेंट टेबलच्या एका कॉलममध्ये, एका ग्रुपमध्ये ठेवला. ठीक आहे, हां. आणि जेव्हा त्यांनी मग पिरियॉडिक टेबल बनवला, म्हणजे सिमिलर प्रॉपर्टीजवाले एलिमेंट त्याने एका खाली एक ठेवले, तर मेंडेलिव्ह फाउंड दॅट, पूर्ण टेबल तयार झालं. त्याच्या असं लक्षात आलं, मेंडेलिव्ह फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर डेफिनेट इंटरवल.
जसा त्याला पहिल्यानंतर लगेच पहिला एलिमेंट त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये आपण जेव्हा पाहू तर हायड्रोजन आहे, आणि मग इकडे कुठलाच एलिमेंट नाही आहे इकडल्या कॉलम्समध्ये हायड्रोजनच्या नंतर. ठीक आहे, आपण जेव्हा पुस्तकामध्ये पाहू तर काही प्रॉब्लेम नाही येणार. तुम्ही तिथे बघून घ्या. असेच कॉलम आहेत. पहिल्या एलिमेंटच्या नंतर लगेच त्याला हायड्रोजनच्या खालीच तिथे लिथियम लिहिलं आहे, कारण हायड्रोजनच्या आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज बऱ्याच सेम आहेत. त्याच्यानंतर तो एलिमेंट्स भरत गेला. त्याच्यानंतर काही वेळानंतर त्याला सोडियम मिळाला. हा मिळाला 8व्या नंबरवर. ठीक आहे, सोडियमच्या नंतर त्याला पोटॅशियम मिळाला. ठीक आहे, तो पण 8व्या नंबर मिळाला. आणि पोटॅशियमच्या नंतर जो एलिमेंट मिळाला तो 8व्या नंबरवर नव्हता, एक थोड्या वेगळ्या नंबरवर होता. म्हणून त्यांनी 8वा 9वा नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलंय, डेफिनेट इंटरवल. सुरुवातीला पहिल्यानंतर दुसरा लगेच मिळाला, दुसऱ्याच्या नंतर 8व्या नंबरवर सेम प्रॉपर्टी मिळाला. पुन्हा पोटॅशियम पण सेम 8व्या नंबरवर मिळाला. पण पोटॅशियमच्या नंतर जे एलिमेंट आले, पोटॅशियम सारखा एलिमेंट जो नेक्स्ट एलिमेंट सापडला त्याला, तो होता तो असेल 20व्या नंबरवर. म्हणजे हळूहळू काय झाला, तो इंटरवल जो होत होता फिक्स नव्हता. जसजसा समोर गेला तो इंटरवल वाढत गेला. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. न्यूलंडनी काय सांगितलं होतं, बरोबर 8व्या नंबरवर होते. त्यांनी 8वा नंबर वगैरे काय नाही सांगितलं. त्याच्याऐवजी काय सांगितलंय, रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. आणि याच पॉईंटमुळे त्याचा पिरियोडिक टेबल जास्त सक्सेसफुल झाला. जसं आपण समोर बघू तुम्हाला लक्षात येईल या वाक्याचं महत्त्व. मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. सेम प्रॉपर्टीजचे इंटरवल एका डेफिनेट इंटरवलवर रिपीट होतात. त्यांनी 8 किंवा 20 असं काही सांगितलं नाही, कारण सुरुवातीला 2ऱ्या नंबरवर झाला, मग इथून 8व्या नंबरवर, पोटॅशियम नंतर 8व्या नंबरवर नाही, त्याच्यापेक्षा जास्त नंबरवर प्रॉपर्टीज रिपीट झाला. म्हणून त्यांनी कोणता वर्ड यूज केला, डेफिनेट इंटरवल. आता तुम्हाला हा एकदम कन्सेप्च्युअली समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एवढं स्लो शिकावं लागेल. व्हिडिओ मोठा होईल पण कन्सेप्ट बरोबर समजेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याला पूर्ण त्याच्या पिरियोडिक टेबलचा ऑर्डर लक्षात आला. तर आता तुम्हाला परत सांगायचं जर झालं सुरुवातीपासून, जेव्हा आपण काय काय शिकलो आतापर्यंत, तर त्यांनी काय केलं, एलिमेंटला इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंज केलं. मग त्याला काय दिसलं, पहिल्याच्या नंतर जो दुसरा होता त्याची प्रॉपर्टी सेम आहे, त्यांनी प्रॉपर हायड्रोजनच्या नंतर लगेच कोण लिहिलं, लिथियम. पुन्हा एलिमेंट पाहिले, मग इथे त्याला सोडियम मिळाला. सोडियमच्या प्रॉपर्टी कोणासारख्या होत्या, सोडियमच्या प्रॉपर्टी लिथियम सारख्या होत्या. तर मग लिथियमच्या खाली त्यांनी सोडियम दिलं. मध्ये इकडे 7 एलिमेंट आले, बरोबर आहे. मग सोडियमच्या नंतर जो एलिमेंट होता, ठीक आहे, 12th नंबरचा, हा 11th नंबरचा आहे. तर सोडियमच्या नंतरचा जो एलिमेंट होता त्याच्या प्रॉपर्टीज आणि वरच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा होत्या, सेम. तर अशा प्रकारे त्याला लक्षात आलं की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार एलिमेंट अरेंज केले. तर आफ्टर डेफिनेट इंटरवल, हा डेफिनेट इंटरवल कॉन्स्टंट नाही आहे मेंडेलिव्हने सांगितलेलं, पण आफ्टर डेफिनेट इंटरवल एलिमेंट मग रिपीट करतात प्रॉपर्टी. जसं सोडियमच्या नंतर जो येईल तो लिथियमच्या बाजूच्या सारखा राहील, याच्या बाजूचा जो येईल तो याच्यासारखा राहील. अशा प्रकारे जेव्हा आपण पिरियोडिक टेबल बघू तेव्हा तुमच्या अजून लक्षात येईल. तर अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकते, ऑन व्हॉट बेसिस मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियोडिक टेबल. लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज सेम आहे हे त्याला कसं समजलं, त्यासाठी त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या एलिमेंटच्या. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियोडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. त्यांनी काय काय पाहिलं, मेल्टिंग पॉईंट किती आहे, बॉइलिंग पॉईंट कोणता आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे का लिक्विड स्टेटमध्ये आहे. तर ह्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, फिजिकल स्टेट, ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यांनी काही रिॲक्शन पाहिल्या. एक तर एलिमेंटच्या हायड्रोजनसोबत रिॲक्शन पाहिल्या किंवा ऑक्साईडसोबत पाहिल्या. ठीक आहे, ही कन्सिडर द केमिकल प्रॉपर्टीज लाईक द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साईड. याचे पण काही एक्झाम्पल समोर दिलेले आहे, आयसोटोप्समध्ये आलेले आहे. आणि हायड्रोजनच्या पोझिशनच्या बाबतीमध्ये ऑक्साईड आणि हायड्राईडच्या सोबत त्यांनी कशा प्रकारे मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक केले ते पुन्हा तुम्हाला समोर क्लिअर होईल. तर जर तुम्हाला क्वेश्चन आला की हाऊ ऑन व्हॉट बेसिस मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियोडिक टेबल, पिरियोडिक टेबल बघताना त्या एलिमेंटचं काय काय चेक केलं आणि मग त्यांनी कशा प्रकारे टेबल बनवला, तर आपल्याला काय लिहायचं, ऑर्गनाइज द पिरियोडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ 2 थिंग्स. कोणत्या कोणत्या, केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. जर सेम असेल तर एका ग्रुपमध्ये, नसेल तर मग नेक्स्ट. ठीक आहे,
फिजिकलमध्ये काय काय पाहिलं मी तुम्हाला सांगितलं. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्याची स्टेट, ॲटॉमिक मास ते तर इन्क्रीजिंग ऑर्डरवर होतंच. अजून डेन्सिटी. ही कन्सिडर द केमिकल प्रॉपर्टीज लाईक मॉलिक्युलर फॉर्म्युला. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यांनी पाहिलं की कोणाचे केमिकल फॉर्म्युले कसे आहे. आणि केमिकल फॉर्म्युल्यामध्ये स्पेशली हायड्रोजनसोबत आणि ऑक्सिजनसोबत हायड्रोजनसोबत हायड्राईड्स, ऑक्सिजनसोबत त्या एलिमेंटचे ऑक्साईड चेक केले. हायड्राईड्सचा काय मॉलिक्युलर फॉर्म्युला होते आणि ऑक्साईडचा त्या एलिमेंटचा काय मॉलिक्युलर फॉर्म्युला होते. तर याच्यानुसार त्यांनी काय केलं, ऑर्गनाईज केलं. फिजिकल प्रॉपर्टीज मी तुम्हाला आधीच सांगितलं. फिजिकल प्रॉपर्टीज लाईज मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटी ऑफ द एलिमेंट. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये केमिकल फॉर्म्युले पाहिले. हायड्राईड आणि ऑक्साईडचे फिजिकल प्रॉपर्टीमध्ये या गोष्टी पाहिल्या, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी ऑफ द एलिमेंट. ठीक आहे. आणि देअर हायड्राईड इथपर्यंतच लिहा तुम्ही एलिमेंट्सपर्यंत. हा पॉईंट आपण इथं वर कव्हर केलेला आहे. हायड्राईड आणि ऑक्साईड आपण एक मिनिट हे पण लिहावं लागेल. फिजिकल प्रॉपर्टीज आणि सगळ्यात जास्त पाहिल्या, एलिमेंटच्या पण पाहिल्या आणि त्या एलिमेंटच्या हायड्राईडच्या पण पाहिल्या आणि त्याच एलिमेंटच्या ऑक्साईडच्या पण फिजिकल प्रॉपर्टीज चेक केल्या. आणि तेवढं सगळं चेक केल्यावर यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहे असं सांगितलं त्याने. ठीक आहे. हां, दुसरा एक मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला येईल. स्टेट द मेंडेलिव्स पिरियॉडिक लॉ आणि त्याच्यासोबत मेरिट्स किंवा डिमेरिट्स विचारतील. ठीक आहे. हा खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 1 मार्क्सचा. हा सगळ्यांनी आजच लर्न करून घ्या, लिहून घ्या. ठीक आहे. स्टेट मेंडेलिव्स पिरियॉडिक लॉ. आता एलिमेंट कशानुसार अरेंज केले होते त्यांनी, ॲटॉमिक मास. आणि ठराविक वेळानंतर ॲटॉमिक मास इन्क्रीज होता. ठीक आहे. एक पॉईंट नंतर काय येत होतं की या एलिमेंटच्या प्रॉपर्टी याच्यासारख्या येत होता. मग याच्यानंतर जो होता त्याचा बरोबर याच्यासोबत मॅच होत होत्या. तर त्याला असं लक्षात आलं की या प्रॉपर्टीज ठराविक इंटरवल नंतर रिपीट होते. तर ठराविक इंटरवल नंतर रिपीट होते याला लॉमध्ये त्याने लिहिलं पिरियॉडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मास. ठीक आहे. तर काय रिपीट होतात, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज रिपीट होतात. म्हणजे सेम प्रॉपर्टीजवाले एलिमेंट आपल्याला एका ठराविक इंटरवल ऑफ ॲटॉमिक मास नंबर मिळतात. तर त्या ठराविक इंटरवल डेफिनेट इंटरवल ऑफ ॲटॉमिक मासला त्यांनी काय लिहिलं, पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. ठीक आहे. आता पिरियड म्हणजे पण काय होते इथे, हे तर कॉलम आपण 1-2 वेळा सांगितलं मी तुम्हाला. आता लिथियम नंतर बेरिलियम येतो, बेरिलियमच्या नंतर बोरॉन येतो. तर लिथियमच्या प्रॉपर्टीज बेरिलियम सारख्या नाही, बेरिलियमच्या बोरॉन सारख्या नाही. सोडियमच्या नंतर येतो आपला मॅग्नेशियम. ठीक आहे. बेरिलियम आणि मॅग्नेशियमच्या बऱ्याच प्रॉपर्टीज सेम आहे. तर बेरिलियम आणि मॅग्नेशियम एका ग्रुपमध्ये आले, बरोबर आहे. मग याला काय म्हणायचं, याला पिरियड म्हटलं. हा याच्यानंतर हा, या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम नाही, थोड्याफार बदलत जातील. नंतर डेफिनेट इंटरवल नंतर आपल्याला काय भेटेल, सोडियम भेटेल, बरोबर आहे. तर ही जी लाईन तयार झाली याला म्हटलं पिरियड. हा एवढा पिरियड संपल्याच्या नंतर प्रॉपर्टीज रिपीट होईल. याला पण आपण काय लक्षात ठेवू शकतो, पिरियॉडिक फंक्शन. असो, पाठ तर करायला सोपीच आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन. कशाचं पिरियॉडिक फंक्शन, ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. फिल इन द ब्लँक, ट्रू फॉल्स, थोडंफार चेंज करून ट्रू फॉल्समध्ये येऊ शकते. तर व्यवस्थित समजून लर्न करा. स्टेट द मेंडेलिव्स पिरियॉडिक लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी जो पिरियॉडिक टेबल बनवला याच्यात व्हर्टिकल कॉलमला त्यांनी काय म्हटलं, ग्रुप्स. आणि हॉरिझॉन्टल जे रोज आहे, हॉरिझॉन्टल आडवे जे रोज आहे त्याला काय म्हटलं, पिरियड्स. याच्यावर पण तुम्हाला फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन येऊ शकतो. लॉ झाला वेगळा, हा एक वेगळा पॉईंट झाला. द व्हर्टिकल कॉलम इन द पिरियॉडिक टेबल. मग मेंडेलिव्हचा असो किंवा मग समोर आपण मॉडर्न शिकू. तर व्हर्टिकल कॉलम्सला काय म्हणू आपण, ग्रुप्स. व्हाईल द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड्स. हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणायचं आहे, पिरियड्स. तर इथे मी अर्धा टेबल घेतलेला आहे पुस्तकामध्ये. टेक्स्टबुक पेज नंबर 18 वर तुम्हाला पूर्ण पिरियॉडिक टेबल दिसेल. इथं काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हणून मी जेवढा जमला म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसला पाहिजे तर इतका व्यवस्थित दिसत होता. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम आपले इम्पॉर्टंट पॉईंट कव्हर होते. बाकी तुम्ही पुस्तकातला टेबल पाहून घ्या. आता पहा, ग्रुप 1 इथे त्यांनी लिहिलं R2O. R म्हणजे आपला एलिमेंट, O म्हणजे ऑक्सिजन. ठीक आहे. तर आता हायड्रोजन आहे पहिला एलिमेंट, त्याचा ऑक्सिजन सोबत काय फॉर्म्युला होते, हायड्रोजन ऑक्सिजन वॉटर होते, H2O R2O. तर लिथियमचं ऑक्साईड कसं तयार होईल, Li2O. तर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटीमध्ये समोर क्वेश्चन विचारलेला आहे, मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचा यूज करून ऑक्सिजन सोबत काही याच्यात हायड्रोजन सोबत
तर त्या ग्रुपमध्ये पाहायचा ग्रुपच्या वर काय फॉर्म्युला लिहिला आहे. जसं इथं RH3 लिहिलाय, त्याचा हायड्रोजन सोबत नायट्रोजनचा हायड्रोजन सोबत काय फॉर्म्युला होईल, R म्हणजे नायट्रोजन, R म्हणजे नायट्रोजन, H किती वेळा आहे, 3 वेळा. 3 खाली लिहायचे, इथे पण खालीच लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये NH3. आलं लक्षात तुम्हाला. तर जे ग्रुप्स लिहिलेले आहे त्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स येतील त्याचा ऑक्सिजन सोबत, इथे पण ऑक्सिजन सोबत, इथे पण ऑक्सिजन सोबत कसा फॉर्म्युला आहे पहा. तिथे R2O2 दिलाय, तर ॲल्युमिनियमचा ऑक्सिजन सोबत जर तुम्हाला आठवत असेल मागे आपण पाठ केले होते, तर R म्हणजे ॲल्युमिनियम, R किती वेळा आहे, 2 वेळा. याच्यासोबत ऑक्सिजन किती वेळा आहे, O3, Al2O3. आठवलं तुम्हाला ॲल्युमिनियम ऑक्साईडचा फॉर्म्युला Al2O3 आपण पाठ केले होते. तर या ग्रुपमध्ये त्यांनी बरंच त्याचे फॉर्म्युले पण लिहिले. काही याचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही लिहिले, काही याचे फक्त ऑक्सिजन सोबत लिहिले. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी पिरियोडिक टेबल बनवला. आता पहा मी इथं काही ठिकाणी सर्कल केलेला आहे. इथं आहे -44, हा ॲल्युमिनियमच्या खाली आहे, त्याच्या प्रॉपर्टीज ॲल्युमिनियम सारख्या पाहिजे. हा एलिमेंट डिस्कवर्ड नव्हता, समोर मेरिट्समध्ये आपण पाहणार आहोत. हा एलिमेंट डिस्कवर्ड नव्हता, तरी त्यांनी त्याच्यासाठी जागा सोडली. एलिमेंट माहीत नव्हता म्हणून त्याच्या नावाच्या समोर डॅश लिहिलं आणि सोबत त्याचं ॲटॉमिक मास दिलं 44. जसं ॲल्युमिनियमचं 27.3 आहे, इतका ॲल्युमिनियम नाव दिलं, कारण हा डिटेक्ट व्हायचा होता, सापडायचा होता. काय नाव दिलं त्यांनी, इक्का ॲल्युमिनियम, आणि त्याचं ॲटॉमिक मास 44. अजून मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अशा पण प्रॉपर्टीज सांगितल्या. त्याच्यानंतर सिलिकॉनच्या खालचा पण एलिमेंट काही माहीत नव्हता, तर तिथे पण त्यांनी एक रिकामी जागा सोडली. त्याच्यानंतर नाही सिलिकॉनच्या खाली हा पण एलिमेंट माहीत नव्हता आणि हा पण एलिमेंट माहीत नव्हता, इथे ब्ल्यू सर्कल केलेले. अशा प्रकारे त्यांनी जागा सोडल्या. जे एलिमेंट डिस्कवर नव्हते झाले त्यांनी सांगितलं की भविष्यात इथे एलिमेंट सापडतील. ठीक आहे. तर नंतर हा पॉईंट येईल तेव्हा तुम्हाला अजून एक वेळा सांगेल मी एक्सप्लेन करून. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी पिरियोडिक टेबल बनवला. काही गोष्टी बघायच्या असतात, आपण मग नंतर येऊन बघू पुन्हा पिरियोडिक टेबलवर. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारतात, स्कूल एक्झाममध्ये तर विचारतील. 3 मार्क्सचा क्वेश्चन इन मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल. याचे 3 मेरिट्स आहे आणि मी पूर्णच्या पूर्ण पुस्तकातले जसे आहे तसे दिले. तुम्ही एका मेरिटवर फोकस करा आणि एक गोष्ट व्यवस्थित लिहा. ठीक आहे. तर आपण पाहूया आता पहिलं मेरिट म्हणजे त्याचे बेनिफिट्स, चांगल्या गोष्टी. तर इथे मी काय केलं, पहिल्या पॉईंटचं हेडिंग लिहिलं की पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगायचं आहे की मेंडेलिव्हने जेव्हा पिरियोडिक टेबल बनवला त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज. म्हणजे आधीचे जे ॲटॉमिक मास होते ते तेवढे परफेक्ट नव्हते, ते प्रॉपर्टीज सोबत मॅच होत नव्हते. तर मग त्यांनी ॲटॉमिक मास मोजून पाहिलं, नवीन ॲटॉमिक मास शोधला आणि ते जास्त बरोबर होतं. जसं इथे एक्झाम्पल दिलं आहे, पहिले एक्झाम्पल पाहू मग पूर्ण एक्सप्लेन करतो मी. द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09. ठीक आहे. तर बेरिलियमचं ॲटॉमिक मास किती होतं, 14.09. ठीक आहे. त्याच्यानंतर बोरॉन येतो, वॉज चेंज टू द करेक्ट 9.4 अँड बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. ठीक आहे. तर याचं जर ॲटॉमिक मास आपण 14.09 घेतलं असतं तर तो बोरॉनच्या नंतर येत होता, पण बेरिलियमच्या प्रॉपर्टीज मॅग्नेशियम सोबत मॅच होत होत्या. म्हणून मेंडेलिव्हला पूर्ण हे माहीत होतं की याचं ॲटॉमिक मास बोरॉनच्या आधी यायला पाहिजे होता, कारण पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मास त्यांनी सांगितलंच होतं. तर म्हणून त्यांनी स्टडी केला बेरिलियमच्या ॲटॉमिक मासवर. जुनं सायंटिस्ट लोकांनी 14.09 काढलं होतं, त्यांनी 9.4 केलं आणि ही करेक्ट व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मग पिरियोडिक टेबलमध्ये बेरिलियम बोरॉनच्या आधी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार आला. ठीक आहे. तर हे एक त्यांनी पिरियोडिक टेबल बनवताना एक महत्त्वाचं काम केलं, ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स वॉज रिवाइज. त्यांनी काय केलं, काही एलिमेंटचं ॲटॉमिक मास करेक्ट केलं, रिवाइज केलं. ठीक आहे. आता डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहावं लागेल. टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज. म्हणजे आता तुम्ही एवढं हेडिंग पाठ करून घेतलं तर मग तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं. पाठ कसं करायचं ते आपल्याला बघावं लागते. सेमी इंग्लिशवाले आहो आपण बरेच जण, आणि फुल इंग्लिशवाल्यांना पण थोडं सोपीच जाईल या पद्धतीनं बघितलं तर. टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल, कारण बेरिलियम बोरॉनच्या नंतर येत होता ॲटॉमिक मासनुसार, आपण आताच एक्झाम्पल पाहिलं, पण तो ॲक्च्युअली कुठे यायला पाहिजे, प्रॉपर्टीजनुसार आधी यायला पाहिजे, मॅग्नेशियमच्या ग्रुपमध्ये यायला पाहिजे. मग त्याच्यावर त्यांनी स्टडी केला आणि फायनली त्यांनी काय केलं, ही प्लेस द्यायची आहे ते ॲटॉमिक मास बोरॉनपेक्षा कमी पाहिजे होतं, त्यांनी चेक केलं आणि करेक्ट केलं. टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स वॉज रिवाइज इन अकॉर्डिंग्स विथ देअर प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09 आणि त्याच्यानुसार मग पोझिशन बोरॉनच्या नंतर येत होती. ठीक आहे. आणि त्याची पोझिशन मॅग्नेशियमच्याच सोबत यायला पाहिजे होती.
तर म्हणून त्यांनी त्याचं ॲटॉमिक मास चेक केलं आणि करेक्ट केलं 9.4 वर. अँड बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. ॲटॉमिक मास पण दुरुस्त झालं आणि बेरिलियमला प्रॉपर पोझिशन पण मिळाली. बोरॉनच्या नंतर पोझिशन नव्हतीच, पण चुकीचं ॲटॉमिक मास माहीत होतं म्हणून प्रॉब्लेम होत होता, तर त्यांनी रिवाईज केलं. समजलं असेल तुम्हाला. पूर्ण लिहून घ्यायचे मेरिट्स, हेडिंग हेच. याच्यावर क्वेश्चन टेस्टमध्ये पण देईन मी, फायनल एक्झाममध्ये पण येऊ शकतो. ॲटॉमिक मास रिवाईज केलं, एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, ट्रू फॉल्समध्ये येऊ शकते 1 मार्क्ससाठी. नेक्स्ट याचं पण मी हेडिंग दिलेलं आहे, पुस्तकात हेडिंग नाही आहे. त्यांनी काय केलं, प्रोव्हिजन अँड प्रेडिक्शन ऑफ अनडिस्कवर्ड एलिमेंट. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ॲल्युमिनियमच्या खाली इक्का ॲल्युमिनियम, तो एलिमेंट डिस्कवर्ड व्हायचा होता, तर त्यांनी त्याच्याच मनाने ॲल्युमिनियमसारखा एक सापडेल, इक्का ॲल्युमिनियम. ठीक आहे, त्याच्यासाठी त्यांनी रिकामी जागा सोडली, म्हणजे प्रोव्हिजन केली. ठीक आहे, आणि त्याचा ॲटॉमिक मास 44 राहील असं काहीतरी त्यांनी सांगितलं, म्हणजे प्रेडिक्शन ऑफ अनडिस्कवर्ड एलिमेंट. असा एलिमेंट सापडेल, त्याच्या प्रॉपर्टीज अशा राहील, हे पण त्यांनी सांगितलं. तेच बघूया आता आपण इथे. मेंडेलिव्ह हॅड केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल. मग मी तुम्हाला सर्कलवाल्या जागा दाखवल्या होत्या, त्या व्हॅकंट प्लेसेस आहे. तुम्ही पुस्तकामध्ये बघाल तिथे सर्कल नाही आहे, पण शोधा तुम्ही ॲल्युमिनियमच्या खाली आणि सिलिकॉनच्या खाली. ठीक आहे. मेंडेलिव्ह हॅड केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर द एलिमेंट्स दॅट वेअर येट टू बी डिस्कवर्ड. ठीक आहे, त्यांनी काही रिकाम्या जागा सोडल्या कोणासाठी, फॉर द एलिमेंट्स दॅट वेअर येट टू बी डिस्कवर्ड, म्हणजे ज्याचा शोध लागायचा होता. 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेअर गिवन द नेम्स. तर त्यांनी ज्या अनडिस्कवर्ड एलिमेंटसाठी जागा सोडल्या त्यातल्या 3 एलिमेंटला त्यांनी नाव पण दिले. एक दिलं एक्का बोरॉन, जो कोणासारखा असेल, बोरॉनसारखा असेल. दुसऱ्याला नाव दिलं एक्का ॲल्युमिनियम, तो कोणासारखा राहील, ॲल्युमिनियमसारखा. तिसऱ्याला नाव दिलं एक्का सिलिकॉन, तो कोणासारखा राहील, सिलिकॉनसारखा. फ्रॉम द नोन नेबरिंग एलिमेंटच्या नावावरून त्यांनी नावं दिले आणि त्यांच्याजवळ जागा पण सोडली. अँड देअर ॲटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड ॲज 44, 68 अँड 72. हे जे 3 एलिमेंट आहेत त्यांनी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये रिकामी जागा सोडली, त्याचं नाव नाही दिलं, पण त्यांचे ॲटॉमिक मास सांगितले की एवढं ॲटॉमिक मास राहायला पाहिजे, 44, 68 अँड 72 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, त्याच पॉईंट आपल्याला बघायचं आहे अजून समोर. आणि त्यांनी ॲटॉमिक मास तर लिहिलं आणि बाजूला त्याच्या प्रॉपर्टीज पण लिहून ठेवल्या. देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड, म्हणजे त्यांनी प्रॉपर्टीजचा अंदाज पण लावला. लेटर ऑन दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड सबसिक्वेंटली, काही दिवसानंतर, काही वर्षानंतर हे एलिमेंट हळूहळू डिस्कवर्ड झाले. अँड वेअर नेम्ड ॲज स्कॅन्डियम. जो इक्का बोरॉन होता त्याला नाव दिलं त्यांनी स्कॅन्डियम, सिम्बॉल आहे SC. जो इक्का ॲल्युमिनियम होता त्याचं नाव आलं गॅलियम, सिम्बॉल आहे GA. आणि जो इक्का सिलिकॉन होता त्याचं नाव आहे जर्मेनियम GA. ठीक आहे, त्यांनी काय काय केलं होतं, ॲटॉमिक रिकामी जागा ठेवली, ॲटॉमिक मास प्रिडिक्ट केलं आणि प्रॉपर्टीज सांगितल्यानंतर जेव्हा एलिमेंट डिस्कवर्ड झाले त्यांचे हे नावं होते. द प्रॉपर्टी दिस एलिमेंट मॅच वेल विथ द प्रॉपर्टीज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. हे खूप मोठं डिस्कवरी होती, कारण जे एलिमेंट माहीत नव्हते त्याच्यात त्याने जागा तर सोडल्यास, त्याचा ॲटॉमिक मास सांगितलं, त्याची पोझिशन दाखवली पिरियॉडिक टेबलमध्ये आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पण प्रेडिक्ट केल्या. लॅटर वेन these elements were discovered, the actual properties of this element matched well with the predicted properties by Mendeleev. ठीक आहे. ड्यू टू दिस सक्सेस, कारण अनडिस्कवर्ड एलिमेंटच्या प्रॉपर्टीज याच्यामुळे शोधता आल्या. ऑल वेअर कन्व्हिन्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. याच्यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचं इम्पॉर्टन्स सगळ्या सायंटिस्ट लोकांना पटलं. आता इथे हा टेबल तुम्ही ॲन्सरमध्ये लिहायची गरज नाही, पण मॅच द पेअरमध्ये वगैरे येऊ शकते, म्हणून तुम्ही लक्षात लर्न कराल तर बेटरच आहे. तर प्रॉपर्टी, ॲटॉमिक मास त्यांनी नाव दिलं होतं इक्का ॲल्युमिनियम आणि त्याचं ॲटॉमिक मास 68 सांगितलं होतं. नंतर तो एलिमेंट सापडला, त्याचं नाव गॅलियम दिलं आपण आणि ॲटॉमिक मास मिळालं 69. डेन्सिटी त्यांनी सांगितली होती की त्या एलिमेंटची 5.9 राहील. इक्का ॲल्युमिनियम म्हणून जो एलिमेंट होता मग जो गॅलियम म्हणून सापडला, ॲक्च्युअलमध्ये 5.94, म्हणजे 0.04चा डिफरन्स फक्त. मेल्टिंग पॉईंट त्यांनी लो सांगितला, ॲक्च्युअलमध्ये 30.2 मिळाला. फॉर्म्युला विथ क्लोराईड ECl3, एलिमेंट क्लोरीनसोबत ECl3 असा फॉर्म्युला तयार करेल, कारण ॲल्युमिनियमचा पण तसाच आहे AlCl3. तर ॲक्च्युअलमध्ये मग जेव्हा तो एलिमेंट आला तर फॉर्म्युला काय मिळाला, GaCl3. फॉर्म्युला विथ ऑक्साईड त्यांनी सांगितलं, ॲल्युमिनियमसारखा Al2O3,
म्हणजे जो एलिमेंट सापडेल त्याचा फॉर्म्युला E2O3 असा राहील. नंतर काय मिळालं आपल्याला Ga2O3.